अशा काही काही घटना समोर येतात ना, असे काही व्हिडिओ समोर येतात, अशा गोष्टी समोर येतात, त्या गोष्टी बघून ना एवढं मनाला हर्ट होतं, एवढं मन दुखतं ना. ते 3.5 वर्षाचं चिमुकलं बाळ, काय गुन्हा होता त्याचा? त्या नराधमाला जरा तरी लाज वाटली पाहिजे होती. आपण काय करतोय? एवढंसं लहान बाळ होतं ते 3.5 वर्षाचं. केवढी असेल ती मुलगी? तिच्यावर त्यानं बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड घातला. काय हालत झाली असेल त्या आईवडिलांची. आता मला पण एक 3.5 वर्षाची मुलगी आहे, 3 वर्षाची मुलगी आहे. असं कुणासोबत होऊ नये. खूप वाईट वाटतो, खूप वाईट वाटतं. ज्याला मुलगी आहे ना त्यालाच ही गोष्ट कळू शकते. तर सरकारला फक्त प्लीज हात जोडून विनंती आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे सरकारला, त्या नराधमाला जनतेच्या हवाली करा. त्याला भर चौकात फाशीची शिक्षा द्या. यात चुकी कोणाची आहे माहिती आहे? सरकारची आहे. तुम्ही काही ॲक्शन घेत नाही. बलात्कार करतोय, त्याला जेलमध्ये टाकतात, थोड्या दिवसात तो सुटून जातो. ॲक्शन घ्या काहीतरी. खरोखर कळकळीची विनंती आहे सरकारला, त्या नराधमाला जनतेच्या हवाली करा. त्या गावातल्या लोकांच्या हवाली करा, त्या आईबापाच्या स्वाधीन करा. परत असा कुठला पोरगा पाऊल उचलणार नाही. खरोखर मनापासून विनंती. खूप वाईट वाटली ही घटना ऐकून. मागच्या वेळी ती झाली, आता ही झाली. अजून किती बघायला भेटणार आहे? जरा डोळं उघडा आणि काहीतरी ॲक्शन घ्या, निर्णय घ्या. अशा लोकांना फाशी ही झालीच पाहिजे. धन्यवाद.